हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. टुडे वी आर गोइंग टू लर्न द रेड हेडेड लीग पार्ट 1 मीनिंग अँड वर्ड्स मीनिंग. तुम्हाला मी खूप नवीन शब्दांचे अर्थ सांगणार आहे आणि त्याच सोबत द रेड हेडेड लीग ही खूप अशी छान रहस्यमय कथा आहे आणि ही कथा आहे शेरलॉक होम्सची. तुम्ही आतापर्यंत शेरलॉक होम्सचं नाव ऐकलंय का? ऐकलं असेल तर मला कमेंट करून सांगा. त्याच्या अनेक कथा या जगप्रसिद्ध कथा म्हणून ओळखल्या जातात. तर त्या अनेक कथांपैकी द रेड हेडेड लीग नावाची एक सुंदर कथा आपण इथे आता बघणार आहोत. तर सुरुवात करूया द रेड हेडेड लीगला. पण जर तुम्ही नवीन असाल या चॅनलला तर चॅनलला सुरुवात करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुमच्या येतेचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सर्वात प्रथम येतील. सुरू करूयात. द रेड हेडेड लीग म्हणजे रेड म्हणजे काय? लाल. हेड म्हणजे काय? डोकं. लीग म्हणजे काय? संघ. म्हणजे लाल डोक्याच्या लोकांची संघटना या अर्थाचं टायटल आहे हे. तर इथे काय म्हटलंय बघा, द रेड हेडेड लीग मध्ये पार्ट 1 मिस्टर विल्सन स्टोरी. मिस्टर विल्सन स्टोरी म्हणजे काय? एका विल्सन नावाच्या माणसाची ही कथा आहे. म्हणजे तो काय काय सांगणार आहे आता, त्याची कथा आहे ना, तो सांगतोय. वेन आय कॉल्ड अपॉन माय फ्रेंड. आता ही कथा भूतकाळात घडलेली म्हणून बघा प्रत्येक वेळी ईडी हा प्रत्यय तुम्हाला दिसणार आहे. कारण जिथे इथे ईडी प्रत्यय तिथे तुमच्या लक्षात की भूतकाळात ही घटना घडून गेलेली आहे. वेन आय कॉल्ड अपॉन माय फ्रेंड, जेव्हा मी माझ्या मित्राला बोलवलं, मिस्टर शेरलॉक होम्स. त्यांचं नाव काय? मिस्टर शेरलॉक होम्स. हे जगप्रसिद्ध डिटेक्टिव्ह आहेत. माहिती तुम्हाला डिटेक्टिव्ह काय करतो? अनेक घटनांचा शोध लावतो. तर हे त्यांचं नाव आहे शेरलॉक होम्स. ही वॉज कॉन्व्हर्सिंग. कॉन्व्हर्सिंग म्हणजे काय? बोलणे. विथ अ व्हिजिटर म्हणजे ते जेव्हा मित्राला आवाज द्यायला गेलो, बोलवायला गेलो, तेव्हा तो एका पाहुण्यासोबत बोलत होता. हु वॉज अन एल्डरली मॅन. आता त्या माणसाबद्दल वर्णन केलंय. कसा आहे तो? वयस्कर आहे. विथ अ फिअरी रेड हेअर म्हणजे आगीसारखे लाल केस होते त्याचे. होम्स इंट्रोड्यूस मी. आता त्या होम्सनं माझ्याशी ओळख करून दिली. इंट्रोड्यूस करणे म्हणजे काय? ओळख करून देणे. टू द व्हिजिटर. कोणाला ओळख करून दिली आहे? त्या पाहुण्याला ओळख करून दिली आहे. मिस्टर जेम्स विल्सन. त्याचं नाव काय? मिस्टर जेम्स विल्सन. ही वॉज अ पॉन ब्रोकर. त्याचा व्यवसाय काय आहे? पॉन ब्रोकर. पॉन ब्रोकरचा अर्थ आहे सोने तारण कर्ज देणारी व्यक्ती. होम्स आस्क्ड हिम. होम्सने त्यांना विचारलं टू रिपीट हिज स्टोरी. तुम्ही जे मला काही सांगितलंय ना ते सगळं पुन्हा सांगा, असं होम्सने त्यांना सांगितलं. ही बिगॅन बाय शोईंग अस. आता याने बिगॅन म्हणजे काय? सुरू करणे. बिगिनचा भूतकाळ बिगॅन, सुरुवात केली आहे. शोईंग अस अन ऍडव्हर्टिजमेंट म्हणजे त्यांनी त्यांची कथा सांगण्यापूर्वी एक जाहिरात दाखवलेली आहे. ऍडव्हर्टिजमेंट इन अ न्यूजपेपर. एका वर्तमानपत्रामध्ये ती जाहिरात दाखवली आहे. इट रीड ऍज फॉलोज. कशी होती ती जाहिरात? टू द रेड हेडेड लीग. फक्त लाल डोक्याच्या केसांची, लाल केसांच्या डोक्यांची संघटना. देअर इज अ वॅकन्सी. वॅकन्सी म्हणजे रिक्त जागा. फॉर अ मेंबर ऑफ द लीग. आम्हाला एक माणूस हवाय लीग मध्ये, या संघामध्ये एक माणूस हवाय, त्यासाठी रिक्त जागा आहे. अँड द सॅलरी. सॅलरी म्हणजे काय? पगार. इज £4 अ वीक फॉर नॉमिनल सर्व्हिसेस. म्हणजे थोड्याशा कामाकरता आम्ही किती देणार आहोत? $4 देणार आहोत. £4 अ वीक म्हणजे एका आठवड्याला तुम्हाला £4 मिळणार आहे. जसे आपले रुपये असतात ना तसे पाऊंड्स ही सुद्धा काय आहे? म्हणजे जसं आपण रुपये बोलतो, पैसा बोलतो, तसे पाऊंड्स आहे. फॉर नॉमिनल सर्व्हिसेस. रेड हेडेड मेन मे अप्लाय इन पर्सन ऑन मंडे. म्हणजे लाल केसाच्या लोकांनीच फक्त या जाहिरातीसाठी अर्ज करायचा आहे. ऍट 11 o'clock. त्यांनी सांगितलं, वेळ सांगितलं, ऍट 11 o'clock 11 वाजेपर्यंत अर्ज करायचा आहे. टू डंकन रॉस. पत्ता काय? डंकन रॉस ऍट द ऑफिस ऑफ द लीग 7 फ्लीट स्ट्रीट. हे पत्ता आहे त्या जागेचा. टू द ऍडव्हर्टिजमेंट हॅड अपिअर्ड. जशी ती जाहिरात त्याला दिसली इन न्यूजपेपर 2 months ago. कधी आली ती जाहिरात? 2 महिन्यापूर्वी आली. मिस्टर विल्सन्स असिस्टंट. असिस्टंट म्हणजे काय? सहाय्यक. मिस्टर विल्सन यांचा जो सहाय्यक होता विन्सेंट स्पाउल्डिंग. आता थोडीशी नावं लक्षात ठेवा बरं का. आपण विल्सन पाहिला, आता हा कोण आहे? हा विल्सन माहिती आपल्याला. तर त्यांचा जो असिस्टंट आहे तो कोण आहे? असिस्टंट स्पाउल्डिंग. ओके, लक्षात आलं तुमच्या?
इथे आपण शेरलॉक होम्स पाहिलं, विल्सन पाहिलं, त्याचा असिस्टंट स्पॉल्डिंग. ही वॉज स्मार्ट, तो खूप हुशार होता, एफिशियंट, कामसू होता, अँड वर्क फॉर ओनली हाफ द नॉर्मल वेजेस. आणि तो कसा काम करायचा, निम्म्या पगारावरच फक्त काम करायचं त्याच्याकडे. बट द असिस्टंट ऑल्सो हॅड हिज फॉल्ट्स. म्हणजे तो निम्म्या पगारावर काम करायचा, खूप छान काम करायचं, पण त्याच्या काही चुका होत्या. एव्हरी नाऊ अँड देन, म्हणजे तो जरा थोडा वेळ झाला की ही लेफ्ट वर्क अँड वेंट डाऊन इन टू द सेलार. कोणाकोणाला माहिती सेलारचा अर्थ काय आहे? कोण सांगेल मला सेलार म्हणजे काय? कमेंट करून सांगणार का सेलारचा अर्थ काय आहे? तर तो जरा काही वेळ झाला की तळघरात जायचा. ज्यांनी कमेंट केली असेल त्यांच्यासाठी खूप छान. ते सेलार म्हणजे तळघर. टू डेव्हलप फोटोग्राफ्स. कशासाठी जायचा तळघरामध्ये? फोटोग्राफ्स डेव्हलप करायला, कारण फोटोग्राफ डेव्हलप करायला अंधार लागतो ना, तर तो तळघरात जायचा. फोटोग्राफी वॉज हिज हॉबी. तुम्ही ऐकलाय का कधी शब्द हॉबी म्हणजे काय? कोण सांगेल का मला कमेंट करून हॉबी म्हणजे काय? ऐकलं असेल ना? बघा बरं, प्रयत्न करा सांगायचा. तर त्याचं फोटोग्राफ्स ही काय होती, त्याची हॉबी होती. मग तो जरा काही झालं की तळघरामध्ये जायचा. आता इथे तुम्हाला चित्रात दिसेल की हा कोण आहे? विल्सन. हा कोण आहे? शेरलॉक होम्स आणि त्याचा मित्र, असे 3 जण आहेत. ओके, आपण आता नेक्स्ट पेजवर बघूया. आता इथे काय होतं? स्पॉल्डिंग शोड द ऍडव्हर्टिजमेंट टू मिस्टर विल्सन अँड एक्सप्लेन टू हिम. आता हा स्पॉल्डिंग आहे ना, त्याचा असिस्टंट होता, त्याने काय केलं, ही जाहिरात त्या विल्सनला दाखवली, कारण विल्सनचे काय होते, लाल केस होते, म्हणून त्यांनी दाखवली. अँड एक्सप्लेन, आणि त्याला स्पष्ट करून सांगितलं की दॅट अन अमेरिकन मिलेनियर, तो जो माणूस आहे ना, अमेरिकन मिलेनियर. मिलेनियर म्हणजे काय? लक्षाधीश असणं. मिस्टर आयझॅक हॉपकिन्स. आता त्या अमेरिकन मिलेनियरचं नाव काय आहे? आयझॅक हॉपकिन्स, असं त्या माणसाचं नाव आहे, लक्षात ठेवा. हॅड फाउंडेड, त्यांनी काय सुरू केलं तर फेमसली प्रसिद्ध रेड हेडेड लीग. ह्या आयझॅक हॉपकिन्स या माणसानं, जो लक्षाधीश आहे, त्याने रेड हेडेड लीगची स्थापना केली. टू हेल्प ऑल रेड हेड्स लाईक हिमसेल्फ. कारण या माणसाची सुद्धा लाल केस आहे आणि त्याला सगळ्या जे लाल केसांची लोक आहेत त्या सगळ्यांना मदत करायची, म्हणून त्यांनी ही संघटना उभी केली. स्पॉल्डिंग अर्ज म्हणजे तो विनंती करायला लागला की तुम्ही मिस्टर विल्सन टू अप्लाय फॉर द जॉब, तुम्ही जाओ, तुम्ही प्लीज ह्या जॉबसाठी जा. सो द 2 of them went to the address given in the advertisement. 2 of them म्हणजे काय? ते दोघं कुठे गेले? वेंट म्हणजे जाणं, ऍड्रेस, त्या पत्त्यावर गेले जिथे ऍडव्हर्टिजमेंट मध्ये, जाहिरातीमध्ये उल्लेख केलेल्या पत्त्यावर ते दोघे गेले. फ्लीट स्ट्रीट वॉज फुल ऑफ रेड हेडेड पीपल. आता ती पत्ता माहिती तुम्हाला, फ्लीट स्ट्रीट आहे, तो सगळा कशाने भरला होता? लाल केसांच्या डोक्याच्या लोकांनी भरला होता. मिस्टर विल्सन थॉट दॅट, मिस्टर विल्सन यांनी विचार केला, विथ सो मच कॉम्पिटिशन, खूपच स्पर्धा आहे इथे, ही वुड नॉट गेट द जॉब. आता इथे इतकी स्पर्धा आहे, इतकी लोक आली त्या रस्त्यावरती, अगदी ओसंडून गर्दी व्हायला लागली, आपला काही नंबर लागणार नाही की आपल्याला काही हा जॉब मिळणार नाही, असं विल्सनने विचार केलाय. पण ही वॉन्टेड टू गो बॅक. त्याला वाटलं की आता आपण घरी जावं. बट स्पॉल्डिंग पुश्ड थ्रू द क्राऊड अँड टूक मिस्टर विल्सन टू द ऑफिस. स्पॉल्डिंग त्याला असं खेचून नेलं आणि नाही तुम्ही आता ऑफिसमध्ये चला म्हणून तो घेऊन गेला. देअर वॉज नथिंग इन द ऑफिस. त्या ऑफिसमध्ये काही नव्हतं. बट अ कपल ऑफ चेअर्स. कपल ऑफ चेअर्स म्हणजे काय? कपल ऑफ चेअरचा अर्थ आहे काही खुर्च्या होत्या इथे. काय होत्या? काही खुर्च्या होत्या. अँड अ टेबल, आणि फक्त एक टेबल होतं. अ रेड हेडेड मॅन सॅट बिहाइंड द टेबल. आपण जो लक्षाधीश माणूस बघितला होता ना, तो टेबलाच्या मागे बसलेला होता. ही वॉज मिस्टर डंकन रॉस. आणि तो माणूस कोण होता? जो त्या टेबलाच्या मागे बसलेला डंकन रॉस होता. अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रेड हेडेड लीग. आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून तो तिथे बसला होता. रिप्रेझेंटेटिव्हचा अर्थ आहे प्रतिनिधी. ही वॉज व्हेरी प्लीज टू सी मिस्टर विल्सन. आणि त्याला इतका आनंद झाला मिस्टर विल्सनला बघून. अँड ही अनाउन्स, आणि त्याने लगेच घोषणा केली. इमिजिएटली, तात्काळ त्यांनी, इमिजिएटली अर्थ तात्काळ त्यांनी जाहीर केलं दॅट ही वॉज वेल सुटेड. वेल सुटेड म्हणजे काय? योग्य, अतिशय योग्य फॉर द जॉब. की या जॉबसाठी विल्सनच योग्य असं त्यांनी घोषणा केली. ही शुक म्हणजे काय? हादरणे. हँड्स विथ मिस्टर विल्सन कॉंग्रॅच्युलेटेड हिम. त्याचं अभिनंदन केलं असं अगदी हातात हात देऊन. अँड टोल्ड ऑल ओव्हर कॅन्डिडेट्स. कॅन्डिडेट्स म्हणजे काय? जे सगळे उमेदवार आले होते, टू गो होम.
गो बॅक. तर म्हणतो मी घरी जा. बाकीच्यांना घरी जायला सांगितलं. मिस्टर विल्सनचा हातात हात घेऊन असं अभिनंदन केलं आणि म्हणले हा जॉब तुमचा आहे. मिस्टर डंकन रॉस एक्सप्लेन्ड दॅट मिस्टर विल्सन, आता कामाचं स्वरूप ते सांगतात की नेमकं काय काम करायचंय. सो मिस्टर डंकन रॉस जो होता, रिप्रेझेंटेटिव्ह होता त्या लीगचा, त्यांनी त्याला कामाचं स्वरूप सांगितलं. ओके. आणि मग दॅट मिस्टर विल्सन वुड हॅव टू बी इन द ऑफिस फ्रॉम, आता कामाची वेळ काय असणार आहे 10 to 2, 10 ते 2 या वेळेत काम करायचंय. इफ ही लेफ्ट द ऑफिस, आणि त्याने 10 ते 2 च्या आधी जर काम सोडलं, ही वुड लूज द जॉब. लूज म्हणजे काय, गमावणे. तो त्याचा जॉब गमावेल. स्पाउल्डिंग अश्युअर्ड. आता ह्याला ह्याचं स्वतःचं जॉब म्हणजे दुकान होतं, तर मग स्पाउल्डिंग त्याला काय म्हणतो, स्पाउल्डिंग विल्सनचा असिस्टंट, तो काय म्हणतो, तुम्ही काही काळजी करू नका, मी बघतो सगळं. तो अश्युअर्ड, खात्री देणे. तो म्हणतो, खात्री येतो की मिस्टर विल्सन दॅट ही वुड लुक आफ्टर मिस्टर विल्सन्स बिझनेस इन हिज ऍब्सेन्स. ऍब्सेन्स म्हणजे काय, अनुपस्थिती. तुमच्या अनुपस्थितीमध्ये मी तुमचं कारभार अगदी व्यवस्थित पाहिल्याची तू खात्री करून देतोय. द पे वॉज फिक्स्ड ऍट £4 अ वीक. तर त्याला आठवड्याला 4 पाऊंड मिळणार होते. अँड द वर्क, सेड मिस्टर विल्सन, आणि काय काम असणार आहे मला, असं विल्सन विचारतो. तर तो काय सांगतोय, तो यू हॅव टू कॉपी आउट एन्सायक्लोपीडिया. तुला काय करावं लागणार माहिती का, एन्सायक्लोपीडिया. तर एन्सायक्लोपीडिया म्हणजे काय, विश्वकोश. तुला जो विश्वकोश असतो ना, तो काय करायचा, ब्रिटानिका, एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा विश्वकोश आहे ना, तो तुला फक्त उतरवून काढायचं हे काम तुला आहे. द पे वॉज व्हेरी गुड. फक्त उतरवून काढायचं विश्वकोश. पे तर खूपच चांगला आहे, काहीच वेगळं काम नाही. अँड द वर्क वॉज लाईट, आणि काम तर खूपच हलकं आहे. मिस्टर विल्सन ऍक्सेप्टेड द जॉब, आणि मिस्टर विल्सन न ऍक्सेप्टेड म्हणजे स्वीकारणं, तो जॉब स्वीकारला. अँड बिगॅन हिज वर्क द व्हेरी नेक्स्ट डे, म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यानं कामाला सुरुवात केली. मिस्टर डंकन रॉस वॉज देअर इन द ऑफिस टू सी दॅट, म्हणजे मिस्टर डंकन रॉस वॉज देअर, तो तिथेच होता त्या ऑफिसमध्ये. इन द ऑफिस टू सी दॅट मिस्टर विल्सन डिड हिज वर्क प्रॉपरली अँड डिड नॉट लीव्ह, म्हणजे तो मिस्टर डंकन रॉस पाहण्यासाठी थांबला होता की मिस्टर विल्सन डिड हिज वर्क प्रॉपरली, तो त्याचं काम नीट करतोय ना. अँड डिड नॉट लीव्ह द ऑफिस, आणि तो ऑफिस सोडून तर जात नाहीये ना विल्सन. ही टोल्ड मिस्टर विल्सन टू स्टार्ट विथ द लेटर ए. तो म्हटला एन्सायक्लोपीडियाच्या ए अल्फाबेट पासून तुम्ही सुरुवात करा काम करायला. मिस्टर विल्सन रोट डिलिजंटली. डिलिजंटली म्हणजे अगदी परिश्रमपूर्वक तो लिहित होता. अर्थ काय, परिश्रमपूर्वक. विदाउट लिव्हिंग हिज प्लेस, आणि अगदी 4 तास तो जागा सुद्धा सोडत नव्हता. मिस्टर रॉस वुड ड्रॉप इन. ड्रॉप इन म्हणजे सहज भेटीला येणं. फ्रॉम टाइम टू टाइम, अगदी वेळच्या वेळी तो जो डंकन रॉस होतो तो भेटीला यायचा की हा नीट काम करतोय की नाही बघायला. ऑल द राईट विथ मिस्टर विल्सन. ऍट द 2 o'clock ही बेड म्हणजे काय, निरोप केले. मिस्टर विल्सन गुड डे अँड लॉक्ड द डोअर ऑफ द ऑफिस. तो काय करायचा, बेड म्हणजे निरोप घ्यायचा, आणि 4 वाजता अगदी तो काय करायचा, तो ऑफिस बंद करायचा. गुड डे अँड लॉक द डोअर ऑफ द ऑफिस. त्याची कामाची आपण पाहिलीच होती, 10 ते 2 होती. ओके, आपण आता नेक्स्ट पेज बघूया. पुढे काय होतं, निरोप घ्यायचा, असं काम व्यवस्थित चालू होतं. आणि दिस वेंट ऑन डे आफ्टर डे, आणि हे दिवसामागून, डे आफ्टर डे म्हणजे काय, दिवसामागून दिवस हे काम चालूच होतं. मिस्टर होम्स सेड मिस्टर विल्सन, अँड ऑन सॅटर्डे आय गॉट माय सॅलरी, आणि दर शनिवारी मला माझा पगार मिळायचा. इट वॉज द सेम नेक्स्ट वीक अँड द सेम द वीक आफ्टर, आणि प्रत्येक आठवड्याला असंच चाललं होतं, काम चालू होतं, मला सुट्टी व्हायची, मला पगार मिळायचा, हे सातत्याने चालू होतं. द सेम नेक्स्ट वीक अँड द सेम नेक्स्ट वीक आफ्टर. आफ्टर फ्यू डेज, आणि काही दिवसानंतर मिस्टर डंकन रॉस केम इन ओनली वन्स इन अ वाईल, आणि काही दिवसानंतर, पहिलं कसं डंकन रॉस सारखाच यायचा बघायला, काही दिवसानंतर तो अगदी वन्स इन अ वाईल म्हणजे कधीतरी यायला लागला बरं का. आफ्टर अ टाइम ही डिड नॉट कम इन ऍट ऑल, आणि काही दिवसानंतर तो येणंच बंद करायला लागला. मिस्टर विल्सन कंटिन्यूड. 8 weeks हॅड पास्ड. आता 8 आठवडे झाले होते. लाईक दिस अँड आय हॅड रिटन अबाउट अबॉर्ड्स, आणि मी काय काय लिहिलं माहिती का तुम्हाला, अबॉर्ड्स म्हणजे धनुर्विद्या, आर्चरी एक्सेट्रा, एवढं सगळं मी काय काय लिहिलं. अँड होप दॅट आय माइट गेट ऑन टू बी सून. आता मी एचे जेवढे शब्द होते एन्सायक्लोपीडिया सगळे लिहून काढले, आणि आता मी बी पर्यंत आलो होतो. अँड देन सडनली द होल बिझनेस केम टू एन एंड, आणि अचानक सगळं बिझनेसच बंद झाला. टू एन एंड, होमचा असतो म्हणला, असं कसं बंद झालं अचानक बिझनेस. येस सर, दिस मॉर्निंग आय वेंट टू माय वर्क.
या सकाळी मी माझ्या कामाला गेलो ऍज युजल ऍट 10 o'clock. मी 10 वाजता कामाला गेलो. बट द डोअर वॉज शट अँड लॉक. आणि दरवाजा मात्र बंद होता, लॉक्ड होता. विथ अ लिटिल नोट नेल्ड ऑन इट इट सेड. म्हणजे त्या तिथे एक नोट अडकवलेली होती. काय होती ती नोट बघा बरं. द रेड हेडेड लीग इज डिझॉल्व्ड. म्हणजे लाल केसाच्या डोक्याच्या लोकांची संघटना आता विसर्जित करण्यात आली आहे, थांबवण्यात आलेली आहे, म्हणजे विसर्जित केली. ऑक्टोबर 9, 1880 सालची गोष्ट आहे. अगदी तुमच्या आई बाबा किंवा त्याच्या आधीच्या काळची गोष्ट असेल ही. आय वॉज शॉक. आणि मी प्रचंड काय झालो, आश्चर्यचकित झालो. शॉक म्हणजे काय, आश्चर्यचकित झालो. आय डिड नॉट नो व्हॉट टू डू. मला कळेच ना मी काय करू. मिस्टर विल्सन वेंट ऑन विथ हिज स्टोरी. आणि मिस्टर विल्सन त्यांची स्टोरी सांगते. आय मेड एन्क्वायरीज ऍट द नियर बाय ऑफिसेस. आणि मी काय केलं, चौकशी, एन्क्वायरी म्हणजे चौकशी करणं. ऍट द नियर बाय म्हणजे जवळच्या. मी जवळच्या ऑफिसला चौकशी केली की ह्या ऑफिसचं नेमकं काय झालं. बट नन ऑफ देम न्यू एनिथिंग अबाउट द लीक. पण कोणालाच या लीक बद्दल काहीच माहिती नव्हतं. द रूम्स हॅड बीन रेंटेड अंडर अ फॉल्स नेम. आणि या ऑफिसच्या ज्या खोल्या होत्या त्या सुद्धा भाड्याने दुसऱ्याच नावाने घेतल्या होत्या. आय वेंट होम अँड आस्क्ड माय असिस्टंट स्पाउल्डिंग फॉर ऍडवाइस. मी गेलो माझ्या घरी आणि मी माझ्या असिस्टंट स्पाउल्डिंगला काय केलं, ऍडवाइस, सल्ला विचारला की आता काय करू मी. बट ही कुड नॉट हेल्प मी इन एनी वे. पण त्यांनी माझी काहीच मदत केली नाही. आय वॉन्ट टू फाइंड आउट अबाउट द लीग. मला या संघाविषयी माहिती करूनच घ्यायची होती. मिस्टर होम्स, हू दे आर अँड वाय दे प्लेड दिस प्रँक अपॉन मी. मला माहिती करून घ्यायची, कोण होते ते लोक, त्यांनी का माझ्यासोबत अशी चेष्टा केली. प्रँक म्हणजे चेष्टा केली. द होल थिंग इज अ मिस्ट्री. आणि ही सगळी गोष्ट माझ्यासाठी प्रचंड रहस्य होती. मिस्ट्री म्हणजे रहस्य. दॅट इज वाय आय केम टू यू. म्हणून मी हे रहस्य उलगडण्यासाठी तुमच्याकडे आलो. आय हॅव हर्ड अ लॉट अबाउट यू. मी तुमच्याबद्दल इतकं ऐकलंय ना. होम्स फाउंड मिस्टर विल्सन स्टोरी व्हेरी अनयुज्युअल. आणि हा जो शेरलॉक होम्स होता त्याला ही स्टोरी फारच असामान्य वाटली. आज त्यांनी विचारलं, मिस्टर विल्सन, दिस असिस्टंट ऑफ युअर्स who first called your attention to the advertisement, what is he like. म्हणजे या जाहिरातीकडे तुमचं सगळ्यात पहिलं लक्ष तुमच्या असिस्टंटनं वेधलं होतं. तो कसा दिसतो नेमका. मग त्याने सांगायला सुरुवात केली. स्मॉल आहे, छोटासा आहे, साऊंड म्हणजे उमदा आहे, चांगला मजबूत आहे. विथ नो हेअर ऑन हिज फेस. चेहऱ्यावर एकही केस नाहीये. ही हॅज अ व्हाईट स्प्लॅश ऑफ ऍसिड ऑन हिज फोरहेड. स्प्लॅश म्हणजे काय, शिंतोडा. म्हणजे त्याच्या चेहऱ्या कपाळावर, त्याचं जे कपाळ आहे त्या कपाळावर काय एक ऍसिडचं स्प्लॅश आहे. अँड आय थॉट ऍज मच, सेड मिस्टर होम्स, इज ही स्टील विथ यू. मला विचारायचंय की तुमच्या बरोबर अजूनही तो आहे का. तो येस सर, हो, माझ्यासोबतच तो काम करतो. दॅट विल डू. चला बरं झालं. मिस्टर विल्सन, आय कॅन गिव्ह यू माय ओपिनियन. तो म्हणतो मी तुम्हाला माझं मत सांगतो ऑन दिस सब्जेक्ट इन अ डे ऑर टू. टुडे इज सॅटरडे. तुमचं आज सॅटरडे आहे. अँड बाय मंडे वी मे कम टू कंक्लुजन. आपण एक काम करू, आज शनिवार आहे आणि मंडेला आपण निष्कर्षापर्यंत पोहोचू की ही मस्करी, हा प्रँक कोणी आणि कसा आणि का केलेला आहे. सो आता इंग्लिश वर्कशॉप आलाय म्हणजे पहिला पार्ट संपलाय. सो आता पहिल्या पार्टची स्टोरी सांगून झाली आहे. तर ही मस्करी कोणी केली, का केली, कशासाठी केली, सगळे प्रश्न तुम्हालाही पडलेत ना. हो, या प्रश्नांची उत्तर आपण सेकंड पार्टला शोधूयात. इंग्लिशचं वर्कशॉप अपलोड केलेला नसेल बघितला तर बघून घ्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि मला सांगा तुम्हाला माझं शिकवणं समजतं का. समजत असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि तुमच्या लाईक्स माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. थँक्यू फॉर युअर सपोर्ट.